नमस्कार सर्व माझे जे काही प्रेक्षक आहेत, विद्यार्थी असतील, पालक असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना नमस्कार. तसं मी हा जो पॉडकास्ट चॅनल आहे तो रिलीज करण्याच्या आधी त्याची काही टीजरमध्ये माहिती सांगितली, की हा पॉडकास्ट सुरू करण्याचं किंवा हा उपक्रम राबवण्याचा काय उद्देश आहे. कारण 12वी नंतर किंवा 12वीच्या आधीची जी मुलं आहेत त्यांना करिअर करायचं असतं, पण त्यांच्याकडे ऑप्शन्स काय आहेत ते माहिती नसतं. काही लिमिटेड ऑप्शन्स त्यांना माहिती असतात, मेडिकल इंजिनिअरिंग किंवा त्याच्या अलाइड काही गोष्टी. पण हेच विद्यार्थी जेव्हा पुढे जातात 5-10 वर्षानंतर त्यांच्या लक्षात येतं, जेव्हा त्यांना जग माहिती होतं किंवा माझं टॅलेंट काही वेगळं होतं किंवा मी हे करू शकलो असतो, ही फील्ड मला तेव्हा माहीतच नव्हती. तर त्यामुळं जेव्हा 12वी होते तेव्हा टर्निंग पॉईंट जेव्हा असतो, जर आपल्याला ऑप्शन्स माहिती असतील, करिअर काय-काय आहेत किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी की अनएक्सप्लोर्ड आहेत, की ते आपल्याला अजून माहीत पण नाहीत, की असं काही करिअर त्याच्यामध्ये एक्झिस्ट करतं. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना हेल्प आउट करण्यासाठी आपण ही पॉडकास्ट सीरीज सुरू केलेली आहे. तर आज आहे महाराष्ट्र दिन. सर्व प्रेक्षकांना ऑडियन्सला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणूनच आजचा हा जो विषय निवडला आहे आम्ही करिअर रिलेटेड, तो आहे ॲग्रिकल्चर, जो की माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विषय बऱ्याच जणांना ॲग्रिकल्चर म्हणून माहिती असेल, पण मुलांना ज्या माहिती नाही किंवा डीप डाऊन जास्त माहिती नाही, तर सुपरफिशियली माहिती घेण्यापेक्षा याच क्षेत्रापासून सुरुवात करावी असं डिसाईड करून मी हे पॉडकास्ट सिरीजची सुरुवात केली आहे. त्यानंतर आजचे जे आपले पाहुणे आहेत प्राध्यापक रवी शेळके सर, तर मागच्या 8 वर्षापासून कृषी शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर ती गोरगरिबाची मुलं आहेत किंवा ज्यांना ॲडमिशन रिलेटेड, स्कॉलरशिप रिलेटेड काहीही प्रॉब्लेम आले ते सॉल्व करतात. तर मला जेव्हा हा विषय ठरवला तेव्हा त्यांच्यापेक्षा बेटर ऑप्शन माझ्या डोक्यात आलं नाही. तर सर आपल्याला खडा न खडा त्यातला सांगण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर यामध्ये जी पण काही माहिती आहे त्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्या पुढे जाऊन कमेंटमध्ये विचारू शकता, जेणेकरून हा पॉडकास्ट जास्त लेंदी होणार नाही. आणि जर वाटले तुमचे क्वेश्चन्स वर्थफुल आहेत तर आपण नक्की त्याची सिरीज बनवूया. तर आज प्राध्यापक रवी शेळके सरांचं आपण स्वागत करूयात आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या जे करिअर अनलॉक हे जे आपलं पॉडकास्ट आहे सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न सर मी तुम्हाला विचारू इच्छिते, ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेमध्ये आमच्या मुलांना सांगा. नमस्कार. ॲग्रिकल्चर म्हणजे जसं आम्हाला सर्वांना माहिती आहे की केवळ आपण ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषीशास्त्र किंवा शेती शिक्षणाचं एक माध्यम म्हणून आपण त्याकडे बघतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, कृषी क्षेत्र हे एवढं व्यापक क्षेत्र आहे किंवा व्यापक शास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याकडे बघता येईल, ज्यामध्ये कृषी क्षेत्राबरोबर अशा अनेकविध ब्रांचेस किंवा अनेकविध स्ट्रीम त्यासोबत जोडलेल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल की कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र समजलं जातं. जसं की आपण ऐकतो की ॲग्रिकल्चर इज इंडियन बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, ज्यामध्ये कृषी क्षेत्राचा हा आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम करण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे. ज्यामध्ये शेतकरी असतील, कृषी क्षेत्राशी रिलेटेड वेगवेगळे व्यवसाय असतील, या माध्यमातून कृषी क्षेत्राला एक आमूलाग्र आणि वेगळं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. आमच्या मुलांना पटेल अशा भाषेत तुम्ही ॲग्रिकल्चर म्हणजे काय सांगितलं आहे. तर थोडंसं अजून आपण त्याला जर सिम्प्लिफाय केलं, कारण ॲग्रिकल्चर ही ब्रॉड टर्म आहे, एक विस्तारित स्वरूपाची ही शाखा आहे. तर आपल्याला यामध्ये डीप डाऊन जर गेलं तर कोणत्या कोणत्या ब्रँचेस याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतील? नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, बघा की ॲग्रिकल्चरमध्ये आपल्या सर्वांना फक्त BSc ॲग्रिकल्चर ही एकच डिग्री आहे का किंवा अशी एकच संधी उपलब्ध आहे का असा प्रश्न बऱ्याचदा पडत असतो. पण म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, प्रामुख्याने ॲग्रिकल्चर बरोबर अशा अनेकविध स्ट्रीम्स किंवा ब्रँचेस आपल्याला त्या ठिकाणी जोडलेल्या पाहायला मिळतात आणि ज्यामधून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलो तर बीटेक ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी ही एक अत्यंत महत्त्वाची पदवी त्या ठिकाणी आपल्याला एक संधी म्हणून बघता येईल. त्याबरोबरीनं बीटेक फूड टेक्नॉलॉजी एक महत्त्वाची पदवी त्या ठिकाणी आहे. ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणून एक पदवी त्या ठिकाणी आहे. बरोबरीनं होम सायन्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तसेच BSc फॉरेस्ट्री अशा अनेकविध ब्रांचेस किंवा डिपार्टमेंट्स ॲग्रिकल्चर रिलेटेड डिग्रीज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. याबरोबरीनं जर आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सिलेबस हा वेगवेगळा असतो. परंतु आपण जर पाहायला गेलं तर BSc ॲग्रिकल्चर असेल, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री असेल आणि होम सायन्स, यामध्ये सिलेबस हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पासिंग पॅटर्न वेगवेगळं पाहायला मिळतं आणि शिक्षणाच्या आमूलाग्र संधीबरोबर त्या ठिकाणी करिअरच्या संधीसुद्धा बदलतात. म्हणून जर सुरुवातीला आपण फूड टेक्नॉलॉजीमध्ये जर बघायचं झालं तर फूड टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना अनेकविध फूड रिलेटेड, जसे की आपण अन्न औषध प्रशासन म्हणतो, त्यामध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
आणि बीटेक फूड टेक्नॉलॉजी करत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री रिलेटेड वेगवेगळे रिसर्च, फूड प्रोडक्ट कशा पद्धतीने बनतात, स्टँडर्ड फूड ऑर्गनायझेशन कोणकोणते आहेत, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याबरोबरीनं आपण बीटेक ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर बघायला झालं तर त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी असेल, DNA टेक्नॉलॉजी असेल किंवा वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर रिलेटेड टिश्यू कल्चर असतील किंवा वेगवेगळी माहिती असेल, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीयुक्त माहिती आपल्याला बीटेक बायोटेक्नॉलॉजीमधून पाहायला मिळते. त्या अनुषंगानं आपण पुढे गेल्यानंतर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कृषी क्षेत्रातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही एक पदवी, अत्यंत उपयुक्त पदवी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना डिग्री केल्यानंतर अनेक विविध संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतात, ज्यामध्ये व्यवसाय करण्यापासून तर वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये जॉब्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तयार आहेत. त्याबरोबरीनं जर BSc होम सायन्स तुम्ही जर बघितलं तर होम सायन्स करून तुम्हाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच शेवटचं डिपार्टमेंट किंवा स्ट्रीम म्हणजेच BSc फॉरेस्ट्री. आता BSc फॉरेस्ट्री केल्यानंतर विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या जागा असतात, ज्यामध्ये वनरक्षक असेल, वन अधिकारी असेल किंवा अधीक्षक वन अधिकारी, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. म्हणून या ठिकाणी या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, या ब्रांचेसमधून कृषी शिक्षणाबरोबर टेक्नॉलॉजी रिलेटेड, जसं की आता तुम्ही पाहत असाल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020, या पॉलिसीच्या अनुषंगानं कृषी क्षेत्रातील सिलेबस सुद्धा बदललेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो AI, तर AIच्या माध्यमातून या सर्व डिग्रीला त्या ठिकाणी आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर येणाऱ्या काळामध्ये कृषी आणि कृषी क्षेत्रातील ज्या काही वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत किंवा वेगवेगळ्या संधी आहेत, तर त्या आमूलाग्र संधी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर सर. आता काही मुलं जे आहेत त्यांनी पहिल्यांदाच ही जे सरांनी ब्रँचेस सांगितले, शाखा सांगितल्या, पहिल्यांदाच ऐकलेल्या असतील, जसं की फॉरेस्ट्री आहे, जसं तुम्ही सांगितलं होम सायन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. तर असं 2 ओळीच्या आपल्या संभाषणातून तुम्हाला डिटेल्स जास्त मिळणार नाहीत, पण कमीत कमी तुम्हाला त्याची ओळख होईल. आणि नंतरच्या पॉडकास्टमध्ये आपण जर गरज पडली, तुमचा इंटरेस्ट असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील, तर आपण त्याच्यासाठी वेगळं सेशन घेणारच आहोत. त्यानंतर सर, आता तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक जे ब्रँच आहे त्याचं सिलेबस वेगळा आहे, त्याच्या परीक्षा पद्धती वेगळी आहे, सगळं वेगळं आहे. तर पण एक ओव्हरऑल त्याची पात्रता काय आहे ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, ते मुलांना सांगा सर. अगदी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की बऱ्याचदा आपण काय होतं की विद्यार्थी मेडिकलला जात असेल, समजा तुम्हाला वाटते बाबा मी डॉक्टर झालो पाहिजे, तर विद्यार्थी नीटसाठी सर्रासपणे क्लासेसला जातात. विद्यार्थ्याला वाटलं की मी इंजिनियर झालो पाहिजे, तर आपण JEEचे क्लासेस जॉईन करतो. विद्यार्थ्याला जर वाटलं मी नर्सिंग केलं पाहिजे, तर मी CETचा अभ्यास करतो. मग ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर अत्यंत सोपी आणि साधी त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया किंवा पात्रता समजण्यात येते. ती अशी की तुम्ही 12वी सायन्स पास असला पाहिजेत. 12वी सायन्स तुम्ही जर पास केलं तर त्यानंतर आपली तुमची जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो, ती CET तुम्ही किमान उत्तीर्ण झालेला असावात किंवा तुम्ही अपियर असावात. त्यानंतर तुम्ही नीट असेल, JEE असेल, तर या 3ही परीक्षेतून तुम्ही गेला असेल किंवा तुम्ही किमान त्या परीक्षा दिला असेल तरी तुम्ही पात्र होतात. फक्त यासाठी ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी महत्त्वाची अट अशी आहे की BSc ॲग्रिकल्चर हे कोर डिपार्टमेंट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही CET, नीट आणि JEE यासाठी PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी असा कॉमन ग्रुप जरी असेल तरी तुम्हाला चालतो आणि मॅथ नसेल तरी सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चरसाठी चालतो. परंतु तुमचं बाकीचे ज्या स्ट्रीम्स आहेत, समजा तुम्हाला जर फूड टेक्नॉलॉजी असेल तर त्यासाठी पूर्वी मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी विषय होता, परंतु त्याची सुद्धा अट मागच्या वर्षीपासून काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जर ॲग्रिकल्चर रिलेटेड कुठल्याही स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायचं असेल मॅडम, तर त्यासाठी PCM असेल, PCMB असेल किंवा PCB असेल, तर कुठल्याही ग्रुपमधून तुम्ही CET, नीट किंवा JEE अशा माध्यमातून तुम्ही प्रवेश पात्रता परीक्षा पास झालेला असावात आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गुणांची अट नसते, तुम्ही फक्त पात्रता परीक्षा दिलेली असावी. ही तुमची महत्त्वाची पात्रता आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मॅडमने विचारले की प्रवेश प्रक्रिया कशा संदर्भात असते, तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेला तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण व्हाल आणि CET, नीट किंवा JEE देऊन तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा ॲग्रिकल्चर करायचं असेल तर प्रवेश प्रक्रियेसाठी CET महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च MCR कडून आपल्याकडे एक CET घेतला जाते आणि त्या CETच्या माध्यमातून जसं तुम्ही CET पात्र झालात तर त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते MCRच्या माध्यमातून आणि त्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून मग विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल वाईज आपल्याला त्या ठिकाणी राऊंड होतात. जसे की 85 अबव असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळतात. त्यानंतर कमी जसं मग कॅटेगरी वाईज रिझर्वेशन त्या ठिकाणी ठरलेले आहेत.
नंतर रिझर्वेशन पॅरामीटर असतील, वेगवेगळे फॅक्टर्स या ठिकाणी मग तुम्हाला डिपेंड करतात आणि ॲडमिशन मिळून जाते विद्यार्थ्यांना. तर अशा पद्धतीनं शासकीय नियमानुसार वेगवेगळ्या त्या ठिकाणी फेऱ्या होतात, ज्यामध्ये तुमच्या 3 ते 4 फेऱ्या ज्या असतात त्या शासकीय कोट्यातील नियमानुसार होतात आणि शेवटची जी फेरी असते त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो किंवा जागेवरील फेरी आपण त्याला म्हणत असतो. या संदर्भात वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया ही शासनाच्या नियमानुसार राबवली जाते. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो की ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे परंतु त्यांचा जो पर्सेंटाईल आहे, स्कोर जो आहे, सीईटी असेल, नीट असेल किंवा जेडब्ल्यू असेल, अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा शासकीय कोट्यातून होत नाही. म्हणजे की त्यांना असं वाटतं की आपला स्कोर जो आहे तो 15%, 20% पर्यंतच आहे म्हणून आपल्याला शासकीय कोट्यातून प्रवेश मिळणार नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा ही एक संधी उपलब्ध असते की त्यातून तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे शासकीय कोट्यातून होतात त्यामध्ये शासकीय महाविद्यालय, निमशासकीय महाविद्यालय आणि खाजगी महाविद्यालय, विनाअनुदानित कायम खाजगी महाविद्यालय अशा वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत असतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय कोट्यातून प्रवेश होतो अशा सर्व विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती लागू असते. तर तुम्ही अत्यंत महत्त्वाचा एक शब्द वापरला, शिष्यवृत्ती. बरं. कारण या ब्रँचमध्ये ॲडमिशन बहुतांश मुलांचं जे आर्थिक परिस्थिती असते ती खराब असते. तर यामध्ये मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या स्कॉलरशिपचा बेनिफिट उचलता येईल ह्याच्यावरती थोडासा प्रकाश टाका. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, आपण ज्या वेळेला BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी ॲडमिशन घेण्यासाठी धाव घेतो तर त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही बघत असतो की मागच्या 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना कृषी क्षेत्रासाठी प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. आणि महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपल्याला सर्व सोंग करता येतात परंतु पैशात सोंग करता येत नाही असं आपण ऐकतो, बरोबर आहे. तर कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या डिग्रीसाठी ज्यावेळेला आपण प्रवेश घेत असतो तर त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वच जे विद्यार्थी मेरिट बेस ॲडमिशन घेतात किंवा शासकीय कोट्यातून प्रवेश घेतात अशा सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय त्या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आणि एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रकर्षाने उल्लेख करावा अशी बाब म्हणजे की मागच्या वर्षापासून महाराष्ट्र सरकारनं मुली किंवा गर्ल्स कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणजे मुलींना आता कुठल्याही प्रकारची शिक्षणासाठी फीस लागत नाही. एक नाममात्र फीस, डेव्हलपमेंट फीस म्हणून जी महाविद्यालयाची असते ती एक नाममात्र फीस विद्यार्थिनींना भरायची असते. आणि त्या व्यतिरिक्त मुलींना जर ओपन प्रवर्गातील असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना असेल, स्वाधार योजना असेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून त्यांना हॉस्टेलचे जे काही अलाउन्सेस आहेत त्या अलाउन्सेस त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीमधून मिळत असतात. आणि दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करायची की स्कॉलरशिप मिळण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या पात्रता असतील किंवा स्कॉलरशिप कोणकोणत्या मिळत असतात तर यासाठीचं वेगळं एक सेशन मॅडम त्या ठिकाणी घेतील. कारण शिष्यवृत्ती हा सुद्धा एक मोठा भाग आहे की कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्याच्या पात्रता काय आहेत, त्यासाठी वेगवेगळे कागदपत्र काय लागतात, हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपण वेगळ्या सेशनमध्ये आपण पाहू शकतो. परंतु प्रामुख्यानं एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की प्रवेश प्रक्रियेदरम्यान लागणारी कागदपत्र कोणकोणते आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही ज्या बेसिक एंट्रन्स एक्झामिनेशन पास होणार आहात तर ते पात्रता परीक्षेचे तुमचे जे काही रिझल्ट्स आहेत ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. 12वी सायन्स तुम्ही पास झाला असाल तर त्याचे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी 12वीचे तुम्हाला मार्कशीट, त्यानंतर तुमचे बोर्ड सर्टिफिकेट आणि कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पालक जर तुमचे अल्पभूधारक असतील तर अल्पभूधारक पालक असतील तर त्यांच्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे असते. आणि सर्वात महत्त्वाचं ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीममध्ये तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्यासाठी 12% एक वाढीव मर्यादा विद्यार्थ्यांना मिळते मॅडम. की जर विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून असेल किंवा नसेल तर त्या विद्यार्थ्यांना शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही दाखल केलं ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन प्रोसेस तर त्यांना 12% वाढीव पर्सेंटाईल तुम्हाला त्या ठिकाणी ॲड होतात. म्हणून तुम्ही 7-12 जर तुमच्या वडिलांकडे असेल तर तुम्ही शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी नक्कीच काढून ठेवा. मी परत एकदा माझे जे काही प्रेक्षक आहेत, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की तर जे माहिती देतात ते खूप मोठा विषय आहे. तुम्हाला याच्या संदर्भात काहीही शंका असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आपल्याला त्या शंकांचं एक वेगळं सेशन ठेवतात. जसे की सरांनी सांगितलं स्कॉलरशिप जे आहे तो विषय खूप डीप आणि महत्त्वाचा विषय आहे. जसे की प्रवेश प्रक्रिया पण आहे, त्यातले छोटे छोटे खाचखळगे नक्कीच सर आपल्याला त्याच्याबद्दल जर तुमच्या शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आपण परत एक सेशन त्याचा अरेंज करू शकतो. तर आता एक मुख्य मुद्दा आहे की मुलांना जसं खेड्यातली मुलं आहेत त्यांचं मराठी मीडियम असतं किंवा त्यांचं इंग्लिश तेवढं ज्ञान नसतं पण नॉलेज असतं, बरोबर. मग त्या मुलांना एक फिअर फॅक्टर असतो. तर याचं डिफिकल्टी लेवल काय असतं सर या कोर्सचं? हे बघा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. कारण जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला की ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी येणारे विद्यार्थी हे
बहुतांशी ग्रामीण भागातून येतात आणि त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मेडिकलला ती विद्यार्थी आता बऱ्याच प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलंय आणि खरोखर आशेची बाब म्हणता येईल. तशाच पद्धतीनं ॲग्रिकल्चरकडे वळणारा जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्यांच्या मनामध्ये हा महत्त्वाचा न्यूनगंड असतो की बाबा मी ॲग्रिकल्चरसाठी प्रवेश घेतोय परंतु मला ही डिग्री करणं होईल का. म्हणजे मीडियम ऑफ डिफिकल्टी जसं तुम्ही विचारलं तर बाबांनो की ॲग्रिकल्चर करत असताना ॲग्रिकल्चर ही इतकी सोपी आणि साधी प्रक्रिया आहे किंवा एवढी सोपी डिग्री आहे की ज्यामध्ये मीडियम ऑफ डिफिकल्टी मॉडरेट लेवल डिफिकल्टी आहे. म्हणजे तुम्हाला अगदी कठीण पातळी ज्याला आपण म्हणता येईल ती अगदी मध्यम स्वरूपाची पाहायला मिळेल की जर ग्रामीण भागातून जरी विद्यार्थी आला असेल त्यानं जर मराठी माध्यमातून जरी शिक्षण पूर्ण केलं असेल. कारण आज घडील तुम्ही आम्हाला दोघांनाही बघत असाल तर मराठी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतून शिकून आलेलो आम्ही विद्यार्थी आहोत. असे असंख्य विद्यार्थी आपल्यासमोर पाहायला मिळतील की आज घडील तुम्ही जर पाहिलं तर असंख्य जिल्हाधिकारी असतील ज्यांनी UPSC परीक्षा पास केली. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी सर हे BSc ॲग्रिकल्चर करून त्या ठिकाणी आता जिल्हाधिकारी पदावरती आहेत. पूर्वीचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त सुनील चव्हाण साहेब हे BSc ॲग्रिकल्चर. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला पोलीस खात्यामध्ये प्रशासनामध्ये कृषी विभागामध्ये असेल प्रशासनामध्ये असेल अशा अनेक उदाहरणं हे ग्रामीण भागातून मराठी मीडियममधून आलेले विद्यार्थी आज कृषी क्षेत्र करून यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर हे तुम्ही जे सांगितलेलं हे आमच्या प्रेक्षकांना खूप प्रेरणादायी राहील आणि त्याच्यातून तुम्ही जसे जे उदाहरण सांगितले इन्स्पिरेशन त्यांना नक्कीच मिळेल की बाबा या फील्डमधून तुम्ही लेवलचं करिअर घडवू शकता. त्यानंतर सर आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पण तुम्ही कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन घेता त्यावेळी तुम्ही सगळ्यांना हा पहिला प्रश्न हाच विचार की स्कोप काय आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ॲडमिशन प्रोसेस ह्या त्या सगळ्या गोष्टी होतील. स्कोप काय आहे तर यामध्ये सर आपल्याला स्कोपबद्दलची इत्थंभूत माहिती सांगतील. नक्कीच प्रत्येक विद्यार्थी किंवा पालक आपल्या विद्यार्थ्याला किंवा पाल्याला ज्यावेळेला एखाद्या डिग्रीसाठी प्रवेश घेत असतो तर त्याच्या मनामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न असतो की यस वी ऑप्ट फॉर ॲग्रिकल्चर. आपण ॲग्रिकल्चरसाठी गेलो बट पुढे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये येत असतो की ॲग्रिकल्चर केल्यानंतर मग संधी कोणकोणते उपलब्ध होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं मी पूर्वीच्या संभाषणामध्ये आपल्याला सांगितलं की ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड ज्या काही स्ट्रीम्स आहेत त्यामध्ये करिअरच्या संधी ह्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये बदलत जातात. मग त्याच पद्धतीने आपण बघूयात की जसं की BSc ॲग्रिकल्चर हा जो कोर्स आहे ज्यामध्ये मी तुम्हाला अगोदर पूर्वीपासून सांगतोय की त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी कन्क्लूड झालेले पाहायला मिळतात. म्हणजे ज्यामध्ये जसं की ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी असेल प्लांट पॅथॉलॉजी असेल डेअरी सायन्स आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे असे वेगवेगळे महत्त्वाचे डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर वास्ट स्कोप आहे की जगाच्या पाठीवरती BSc ॲग्रिकल्चर केलेला कुठलाही तुम्ही विद्यार्थी जर आणला तर तो कमीत कमी चांगल्या पगारावरती त्याचं नोकरी करतो चांगला व्यवसाय करतोय किंवा एक आपला चांगला उद्योग उभा करून आपल्याला एक उद्योग म्हणजे चांगला एक नागरिक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. जसं की जर BSc ॲग्रिकल्चर केलं असेल विद्यार्थ्यांना तर त्या ठिकाणी काय होतं की ॲग्रिकल्चर केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या ब्रांचेस किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जसं की तुम्हाला मी सांगितलं की स्कोपमध्ये विद्यार्थी मित्रांना सांगायचं झालं तर त्या ठिकाणी कृषी क्षेत्र हे 3 वेगवेगळ्या बाबींमध्ये विभागलेलं आहे की कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार. मग कृषी शिक्षणामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर स्कोप या बाबीमध्ये मॅडम प्रामुख्यानं बरेचसे विद्यार्थी BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर MSc साठी पुढे जातात MTech साठी BTech ॲग्रिकल्चर बायोटेक करून MTech साठी पुढे जातात फूडटेक केल्यानंतर MTech साठी पुढे जातात MSc फॉरेस्ट्रीसाठी पुढे जातात किंवा PGD AVM करण्यासाठी पुढे जातात. तर हा शिक्षणातील त्यांना स्कोप झाला की तुम्ही पुढे जाऊन मास्टर कोर्सेस करू शकतात PhD करून तुम्ही अध्यापनामध्ये किंवा टीचिंग लाईनमध्ये तुम्ही काम करू शकता. हा एक महत्त्वाचा स्कोप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. किंवा बरेचसे विद्यार्थी काय करतात की BSc ॲग्रिकल्चर नंतर पुढे जर शिकण्याची इच्छा नसेल किंवा त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन जर फिजिबल नसेल तर असे विद्यार्थी लगोलग जॉबसाठी पुढे जातात. तर जॉब BSc ॲग्रिकल्चर नंतर जॉबच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत ज्यामध्ये ज्या काही पेस्टिसाईड कंपन्या आहेत सीडच्या कंपन्या आहेत फर्टिलायझरच्या कंपन्या आहेत किंवा बायो फर्टिलायझरच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये शासकीय कंपन्या आहेत निमशासकीय कंपन्या आहेत जसं की इफ्को नावाची तुम्हाला शासकीय कंपनी माहीत असेल क्रुप्को आहे अशा वेगवेगळ्या खतांच्या कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांमध्ये सुद्धा विद्यार्थी डायरेक्टली अप्रोच होतात BSc ॲग्रिकल्चर करून. तर अशा पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. संशोधनाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहायला झालं तर विद्यार्थी काय करतात की BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर वेगवेगळ्या कंपनी जॉईन करतात. मग त्यामध्ये सीडच्या कंपन्या असतील मग त्यामध्ये ॲज अ प्लांट बिल्डर म्हणून विद्यार्थ्यांना डायरेक्ट संधी मिळते. मग त्यामध्ये विद्यार्थी काय करतात की वेगवेगळ्या नॅशनलाइज कंपन्या आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यामध्ये जॉईन होत असताना विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या प्रकारचं पॅकेज त्या ठिकाणी मिळतं. प्लॅन बिल्डर म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी कंपनीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी काम करतात जे की BSc ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीममधून 4 वर्षामध्ये काही त्यांनी नॉलेज घेतलं असेल जसं की BTech बायोटेक्नॉलॉजी तुम्ही केलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना बायोटेक रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड कंपन्या आहेत
तर त्यांना बायोटेक्नॉलॉजिस्ट म्हणून त्या ठिकाणी अप्रोच केलं जातं. तसंच फूड टेक्नॉलॉजीमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात, तर बीटेक फूड टेक्नॉलॉजी तुम्ही केल्यानंतर फूड रिलेटेड वेगवेगळ्या कंपन्या आज तुमच्यासाठी वाट पाहून आहेत. कारण की आज घडीला आपण पाहतो की ॲग्रिकल्चर, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तसंच आज घडीला आपल्याला 2 वेळेचं 3 वेळेचं अन्न लागतं. म्हणून ॲग्रिकल्चर बरोबर फूड टेक्नॉलॉजीमधून ज्या काही अमर्याद संधी आहे की अन्न व औषध प्रशासनामध्ये असतील, वेगवेगळ्या फूड कंपन्यांमध्ये असेल, न्यूट्रिशनल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना ॲज अ सेल्स ऑफिसरपासून तर ते वेगवेगळ्या टेस्टिंग ऑफिसरपर्यंत अशा वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना फूड टेक्नॉलॉजी केल्यानंतर उपलब्ध होतात. त्याबरोबरीनं ज्यावेळेला तुम्ही फॉरेस्ट्री करतात, BSc फॉरेस्ट्री हा जो कोर्स आहे हा अत्यंत उपयुक्त आणि चांगला कोर्स आहे बघा. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हा डिग्री केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये अमर्याद संधी उपलब्ध होतात. तसे BSc ॲग्रिकल्चर किंवा रिलेटेड डिग्री केल्यानंतर शासकीय संधीमध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल तर ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, याबरोबरीनं मग तुम्ही राज्य शासनाची जी कृषी सेवा परीक्षा आहे, राज्यसेवेची कृषी सेवा परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण झालात तर मंडळ अधिकारी असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधीक्षक असेल, अशा वेगवेगळ्या पदांवरती तुम्हाला आरूढ होता येतं. त्याबरोबरीनं तुम्ही ज्यावेळेला रिसर्चमध्ये जाता तर रिसर्चमध्ये जसं की आपण पाहिलं की MSc केल्यानंतर विद्यार्थ्यांना रिसर्च फील्डमध्ये जर जायचं असेल करिअर करण्यासाठी, तर अशा असंख्य विद्यार्थी आज आपल्याला पाहायला मिळतात की ICAR जी केंद्र सरकारची संस्था आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी आज आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये सिनियर रिसर्च असिस्टंट असेल, ज्युनियर रिसर्च असिस्टंट असेल किंवा वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट, जसं तुम्ही पाहिलं असेल की बदनापूर येथे कृषी संशोधन केंद्र आहे, राहुरीचे वेगवेगळे कृषी संशोधन केंद्र आहेत, दापोली कृषी विद्यापीठाचे वेगवेगळे कृषी संशोधन केंद्र आहे. तर अशा ज्या महाराष्ट्राचे 4 कृषी विद्यापीठ आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, असे जे काही महत्त्वाचे 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्या 4 कृषी विद्यापीठाच्या ज्या काही संशोधनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुद्धा जॉबसाठी पुढे जाता येतं. आणि शेवटचा भाग जो की आपण विस्ताराचा भाग म्हणतो, कृषी विस्ताराचा, तर कृषी विस्तारामध्ये विद्यार्थ्यांना जे काही वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र आहेत तर त्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये तुम्ही जर BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर तुम्ही जर जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघत असाल तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची पोस्ट असते जी म्हणजे फार्म मॅनेजर. त्यासाठी विद्यार्थी एलिजिबल होतात. MSc जर तुम्ही केलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून या पोस्ट असतात, त्या पोस्टसाठी विद्यार्थ्यांना अप्लाय करता येतं. आणि त्याबरोबरीनं जर पुढे जाऊन एक महत्त्वाचा अंग म्हणजे फार्मिंग आणि बिझनेस, तर BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर विद्यार्थ्यांना महत्त्वाचा स्कोप उभा असतो तो म्हणजे बिझनेस सेक्टरमध्ये. आता बिझनेस करत असताना विद्यार्थी काय करतात की BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर मग वेगवेगळे विद्यार्थी त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र हा अत्यंत महत्त्वाचा बिझनेस विद्यार्थी उभे करतात, ज्यासाठी शासनाचं वेगवेगळं अनुदान आणि सबसिडीसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते. त्याबरोबरीनं विद्यार्थी काय करतात, बरेचसे विद्यार्थी बाबा प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून मला पुढे यायचं आहे या अनुषंगानं प्रयत्न करतात. आज घडीला तुम्ही पाहत असाल तर असंख्य विद्यार्थी आज घडीला प्रगतशील शेतकरी म्हणून चांगल्या नोकरदारांपेक्षा चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन आर्थिक सधनता प्राप्त करत आहेत. ज्यामध्ये बरेच विद्यार्थी फळबागांकडे वळून वेगवेगळे शेती क्षेत्रातील रिलेटेड व्यवसाय उभे करून आज चांगलं उत्पादन घेता आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून ॲग्रिकल्चर हे असं स्ट्रीम आहे, जसे की तुम्ही इंजिनिअरिंग जर केलं, मेडिकल जर केलं तर केवळ तुम्हाला एका पर्टिक्युलर डिपार्टमेंट किंवा पर्टिक्युलर एका जॉबसाठी रिलायबल राहावं लागतं. परंतु ॲग्रिकल्चरमध्ये तसं काही नाही की तुम्ही ॲग्रिकल्चर केल्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतात, बायोटेक रिलेटेड जे काही इंडस्ट्री असेल तिथं तुम्ही काम करू शकतात. फॉरेस्ट्रीच्या डिपार्टमेंटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम देऊन तुम्ही ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही पुढे येऊ शकतात. याबरोबरीनं IBPS ज्याला आपण म्हणतो, इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन, IBPSच्या माध्यमातून सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये BSc ॲग्री किंवा ह्याच्या रिलेटेड स्ट्रीम आहेत ह्या तुम्ही पास केल्यानंतर विद्यार्थ्यांना फील्ड ऑफिसर किंवा स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून पोस्ट असते. नाबार्डच्या वेगवेगळ्या परीक्षा होतात. त्यानंतर RRB प्रोबेशनर ऑफिसर म्हणून सुद्धा पोस्ट असते. तर अशा असंख्य बँकिंग रिलेटेड असेल, शासकीय निमशासकीय असतील किंवा वेगवेगळ्या खत कंपन्या असतील, औषधांच्या कंपन्या असतील किंवा स्वतःचे बिझनेस स्टार्टअप असतील, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर संधी उपलब्ध आहे. आणि प्रामुख्याने सांगायचं म्हणजे की BSc ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड जे काय तुम्ही कोर्स करणार आहात यामधून माझी 100% शाश्वती आहे की कुठलाही होतकरू विद्यार्थी हा बेरोजगार होऊन बाहेर पडत नाही, ही माझी शाश्वती तुम्हाला 100% मी या ठिकाणी देतो. अत्यंत म्हणजे विषय इतका छान सोप्या भाषेत सरांनी मांडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेवटची लाईन आहे की होतकरू हा शब्द वापरला त्यांनी. बऱ्याचदा असे काही तुम्हाला लोक निगेटिव्हिटी सांगतात की नाही त्यामध्ये सॅच्युरेशन झालं आहे, त्याचा स्कोप नाही, त्याचा स्कोप नाही. परंतु सर जसं म्हणले की ज्याच्या मनगटात ताकद आहे किंवा जो चांगली मेहनत करतो, म्हणजे माझ्या डोळ्यात तरी असा एकही विद्यार्थी
नाही आहे. त्यानंतर सर जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर एक मी तुम्हाला एक प्रॉमिस करणार आहे किंवा तुम्हाला जे आपले सिरीज आहे की तुम्ही बरेचसं कंटेंट यूट्यूबवरती पाहिलेलं असेल किंवा माहिती वाचलेली असेल, सगळेजण सांगतात, परंतु प्रत्यक्ष आपण ते ऐकल्याशिवाय करिअर डिसाईड नाही केलं पाहिजे. सरांनी जेवढ्या पण आपल्याला क्षेत्रांची माहिती दिली, जसं की बिझनेस असेल, फार्मिंग असेल किंवा वेगवेगळे कृषी अधिकारी असतील, तर ह्या प्रत्येक क्षेत्रातला एक एक विद्यार्थी जो रिसेंटमध्ये मुलं सिलेक्ट झालेले आहेत किंवा त्यांनी ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केलेल्या आहेत, थोडे जुने लोक घेतले तर त्या रिसेंटमधल्या जे काही चेंजेस झाले त्यांना सांगता येणार नाहीत. म्हणून आपण रिसेंट यंगस्टार्स तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी पुढच्या सिरीजमध्ये प्रत्येकाला आपण इन्व्हाइट करून त्यांचे अनुभव तुमच्यासोबत आपण नक्की शेअर करणार आहे. सर तुम्ही खूप छान याच्याबद्दल माहिती दिली. मग यासोबतच काही अजून दुसरे काही अलाइड कोर्सेस आहेत का, जे की मुलं सबसिडी वगैरे मिळण्यासाठी किंवा असं, याच्याबद्दल काही माहिती सांगता येईल का सर? नक्कीच. बघा, बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्यांनी BSc ॲग्रिकल्चर किंवा रिलेटेड स्ट्रीम पास केल्यानंतर BTech असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून डिग्री घेतल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून पुढे येण्याची खूप इच्छा असते. जसे की आमचे बरेचसे विद्यार्थी आज सीड इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पदावरती काम करत आहेत किंवा त्यांच्या स्वतःच्या सीड इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्या स्वतःच्या डेअरी युनिट्स आहेत, प्रोसेसिंग प्लांट आहेत. येस. तर याच्यामधून पुढे विद्यार्थी जात असताना बऱ्याचदा आपल्याला लॅकुना म्हणून फायनान्शियल असिस्टन्स महत्त्वाचं असतं. यार आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, नॉलेज आहे, डिग्री आहे, परंतु आपल्याकडे पैसा कमी पडतो किंवा आपल्याकडे निधीची कमतरता आहे. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांसाठी ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ACABC हा एक कोर्स आहे शासनाचा. तर हा जो केंद्र शासनाचा 6 महिन्याचा रेसिडेन्शियल कोर्स तुम्हाला करता येतो, ज्यामधून BSc ॲग्री किंवा रिलेटेड स्ट्रीममधून तुम्ही जर डिग्री केली असेल तर शासनाकडून तशा विद्यार्थ्यांना शासनाकडून विना व्याज अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध होतं. जे अनुदान तुम्हाला 15 लाखापासून तर ते 1 कोटीपर्यंतचं अनुदान असे बिझनेस तुम्हाला उभं करण्यासाठी उपलब्ध होत असतात. आणि शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं विद्यार्थ्यांना मी कन्क्लूड करताना सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या स्ट्रीम्स आपण ज्या संदर्भात आज चर्चा केली, फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी असेल, फॉरेस्ट्री असेल, होम सायन्स असेल किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, या अशा स्ट्रीम्स आहेत की प्रामुख्यानं बऱ्याचशा ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असेल, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे, यार आपण हा डिग्री कंप्लीट केल्यानंतर पुढे काय, की जसं की आपल्याला आज IT क्षेत्राचं जास्त वेळ लागलेले किंवा मेडिकल क्षेत्रात जास्त वेळ लागले, परंतु विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, शेतकरी बंधूंनो किंवा पालकांनो, आपण हा न्यूनगंड मनातून काढून मी प्रामुख्यानं आपणासमोर एक विनंती करतो की ज्यावेळेला आपण ॲग्रिकल्चर या क्षेत्राकडे बघतो तरी अत्यंत सुपरफिशियल स्ट्रीम म्हणून आज घडीला आपल्याला पाहायला मिळते की ज्याद्वारे कुठलाही विद्यार्थिनी आजपर्यंत अनएम्प्लॉईड किंवा बेरोजगार म्हणून आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्याद्वारे विद्यार्थ्यांनी कुठलाही काही न प्रयत्न केला तरी त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सीड कंपन्या असतील, पेस्टिसाईड कंपन्या असतील, वेगवेगळ्या खताच्या कंपन्या असतील किंवा वेगवेगळ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँकासुद्धा, त्या प्रायव्हेट बँकांमध्ये डायरेक्टली जॉब त्या ठिकाणी ओपन आहेत. त्यानंतर शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये जॉब ओपन्स आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर तुमच्या मनगटामध्ये धमक असेल तर MPSC असेल, UPSC असेल किंवा कृषी सेवेच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, महाराष्ट्र वन सेवेच्या परीक्षा आहेत, यातून तुम्हाला अतिशय उत्कृष्ट अधिकारी म्हणून सुद्धा पुढे येता येतं. आणि प्रामुख्यानं ज्यावेळेला तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केलं तर UPSC मध्ये सुद्धा कृषी हा ऑप्शनल विषय आहे. म्हणजे ही एक महत्त्वाची नामी संधी विद्यार्थ्यांकडे की BSc ॲग्रिकल्चर करून तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट हा UPSC साठी घेऊ शकतात. आणि त्याच्या असंख्य उदाहरणं आपल्यासमोर आहेत की BSc ॲग्रिकल्चर केलेले तुम्हाला कृषी अधीक्षकपासून तहसीलदार असतील, त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वेगवेगळे आयुक्त म्हणून आज वेगवेगळे पदसिद्ध अधिकारी मंत्रालयामध्ये असतील, वेगवेगळ्या मंत्र्यांचे पदसिद्ध अधिकारी आणि वेगवेगळे गॅजेटेड ऑफिसर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. त्याला एकमेव कारण म्हणजेच कृषी शिक्षण. तर एक शेवटचं मला तुम्हाला विचारायचं की जे ॲग्रिकल्चर कम्युनिटी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये एक टर्म वापरली जाते ॲग्रिकॉस. तर मग त्या ॲग्रिकॉसला तुम्ही कसं डिफाईन कराल, काय सांगता येईल सर याच्यात? नक्कीच खूप अभिमानाचा आणि आदराचा हा शब्द आहे की ॲग्रिकॉस. कारण आम्हाला फार अभिमान वाटतो ज्यामध्ये की ॲग्रिकॉस सबका बॉस ही टर्मिनॉलॉजी आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये फार फेमस आहे. ज्यामध्ये की विद्यार्थी ॲग्रिकल्चर करत असताना त्याच्यामध्ये एक जिद्द निर्माण होते. तो जिद्दी, मुत्सद्दी आणि होतकरू विद्यार्थी म्हणून समोर येतो. की जसं तुम्ही पाहत असाल की ॲग्रिकल्चरची डिग्री जी असते किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या डिग्रीज आहेत, या 4 वर्षाचा जो प्रोग्राम असतो तो जरी जिकरीचा वाटत असला तरी हा जो आमचा विद्यार्थी असतो हा कधीच हारत नाही. सेमिस्टरला त्याला एखादं 2 सब्जेक्ट जरी बॅकलॉग लागले तरी पुन्हा सुद्धा नव्यानं उभं राहून तो पुन्हा त्याच्यासाठी तयारी करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला डिग्री होते, डिग्री झाल्यानंतर त्याला ज्यावेळेला करिअर करण्यासाठी उभं राहायचं असतं तर तो अनेकविध संकटांना तोंड देण्यासाठी एक धीरोदात्त माणूस म्हणून उभा राहतो. कारण
ॲग्रिकल्चर या शिक्षणातून त्याला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची एक वेगळी ताकद निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते आणि खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रातील डिग्री मिळवल्यानंतर आमचा विद्यार्थी हा कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार होतो. म्हणजेच कृषी क्षेत्रातील डिग्री मिळवल्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून तयार करतो किंवा तो माणूस म्हणून पुढे येतो. म्हणून म्हटलं जातं की ॲग्रिकॉस सबका बॉस. खूप सुंदर शब्दामध्ये सरांनी याचं विवेचन केलेलं आहे. धन्यवाद सर. तर सर जर सांगतायत तसं की ही रानफुलासारखी मुलं असतात ॲग्रिकल्चरची, की आमच्याकडे पण बरेचसे विद्यार्थी हे शहरी भागातले आहेत, तर त्यांच्यामध्ये हे सगळं जे ग्राउंड लेवलची रिॲलिटी पाहतात किंवा ते जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते सर सांगितल्याप्रमाणे फेस करतात, तर ते घडत जातात. तर हे या ॲग्रिकल्चरची अजून एक हिडन स्ट्रेंथ आहे. सर खूप छान तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं. आणि यानंतर पण मी तुम्हाला जसं सांगितलं की हा जो विषय सरांनी मांडलेला आहे खूप विस्तारित आणि खूप व्यापक आणि खूप खोल आहे. तर याच्यामध्ये जिथं पण तुम्हाला असं वाटते की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त माहिती हवी आहे, कारण एवढ्या छोट्या पॉडकास्टमध्ये आपण सगळं कव्हर करू शकणार, तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की टाका. आपण जर तो प्रश्न वर्थफुल असेल तितका, तर आपण नक्कीच त्याचं आपण पार्ट 2 करूयात आणि मुलांच्या शंकाचं आपण निरसन करूयात. धन्यवाद सर. खूप चांगलं तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद.